मुंबईच्या गोरेगावमध्ये रस्त्यावर स्टंट करून वाढदिवस साजरा करणं महागात पडलं। पोलिसांनी FIR दाखल करून आरोपीला केली अटक। राम मंदिर रोड जवळ वाढदिवसाला केला होता स्टंट। मुलांच्या लग्नाच्या खरेदीला गेलेल्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू। नांदेडच्या किनवट तालुक्यातील गोकुंदा कोठारीमधली घटना। रस्ता ओलांडत असताना भरधाव कारनं दिली धडक। सदाशिव धमेवाड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। आज त्यांच्या दोन्ही मुलांचं होतं लग्न। गोंदियाच्या गोरेगावमध्ये धावत्या गाडीला आग। घटनेमध्ये पूर्णतः गाडी जळून खाक। सुदैवाने जीवितहानी नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील 26 धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट। उपयुक्त पाणीसाठा 41%वर। 31 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं प्रशासनासमोर आव्हान। जिल्ह्यातली अनेक गावं आणि वाड्यांना टँकरनं पाणी पुरवलं। हिंगोलीमध्ये विद्युत रोहित राहिला कूलरचा गारवा। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचा प्रयत्न। विजेची मागणी वाढल्यामुळे अनेक वेळा विद्युत रोहित्र गरम होऊन विद्युत पुरवठा खंडित। गोंदियामधील गोशाळेमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गायींची काळजी। वाढत्या उन्हापासून बचावासाठी गोठ्यामध्ये पंखे आणि थंड पाण्याची आंघोळ। अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण। अजित पवारांच्या स्मृतीस्थळी पुतणे युगेंद्र पवार नतमस्तक, तर विद्या प्रतिष्ठानमध्ये हातात खराटा घेऊन साफसफाई आणि कचरा देखील केला गोळा। मुंबईत धोकादायक झाडांवर कारवाई। 8,000 आस्थापनांना नोटीस। पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी न केल्यामुळे खासगी आणि शासकीय मिळून तब्बल 7,978 आस्थापनांना नोटीस। नागपूरच्या लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी 138 झाडांची होणार कत्तल। 22 हेरिटेज वृक्षांचा समावेश। झाडं वाचवण्यासाठी नागपूरकरांचं चिपको आंदोलन। झाडं तोडू नयेत यासाठी नागपूरकर रस्त्यावर। विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल नको, नागपूरकर आक्रमक। साताऱ्यातील कास तलाव परिसरामध्ये अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड, तर सातारा नगरपालिकेला वृक्षतोडीची माहितीच नाही। वृक्षप्रेमींकडून कारवाई करण्याची मागणी। कोकणातील आंबा बागायतदारांना हेक्टरी 22,000 रुपयांची नुकसान भरपाई। निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाकडून सर्वेक्षण। शेतकऱ्यांच्या आंबा बागेमध्ये जाऊन सर्वेक्षण। 15 मे पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना। मुंबई ते अलिबाग रोरो सेवा आज बंद राहणार। बोटीचा रॅम्प नादुरुस्त झाल्यामुळे अलिबाग करता आजची फेरी रद्द। रॅम्प दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र रॅम्प दुरुस्त होऊ न शकल्यामुळे फेरी रद्द। नागपूरचा प्रसिद्ध डॉली चायवाला सुनील पाटीलनं घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट। रेशीमबाग मैदानावर घेतली भेट। धीरेंद्र शास्त्री यांची सुनील पाटील यांचा केला सत्कार। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द। जिल्हा प्रशासनानं ऑपरेशन थिएटर केलं सील। मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 3 रुग्णांना जंतू संसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची तक्रार। त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई। चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यामध्ये निलजई माढेळी मार्गावर हातानं निघतोय नव्यानं तयार झालेला रस्ता। बांधकामावर प्रश्नचिन्ह। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत तयार केलाय 14 किलोमीटरचा रस्ता। निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे स्थानिकांमधून संताप। जळगावमध्ये 250 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला संत सखाराम महाराजांचा भव्य रथोत्सव संपन्न। श्रद्धा, परंपरा, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असलेल्या सोहळ्यानं अमळनेर शहर भक्तिमय, तर सलीम बेलदार या मुस्लिम व्यक्तीला पहिली मोगरी लावण्याचा मान। बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं। बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अज्ञात स्थळी स्थानबद्ध केलं। प्रशांत आंबी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत आले असता कारवाई। दुसरीकडे बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागाराजवळ मोठा जनसमुदाय जमला। संजय गायकवाडांविरोधात जोरदार घोषणा। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं संजय गायकवाडांच्या घरासमोर वाचन। शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांनी माफी मागितली का? आमदार संजय गायकवाड यांचा सवाल। शिवरायांचा एकेरी उल्लेख कधीही सहन करणार नसल्याचा गायकवाडांचा इशारा। पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी। त्यांनी अजून माफी मागितली नाही, उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळा लिहून राहिले। देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। आक्षेप घेणाऱ्यांनी पुस्तक वाचलं का? मुख्यमंत्र्यांचा सवाल। प्रसिद्धीसाठी विधानं आणि आंदोलनं न करण्याचा सल्ला।
असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.